नमस्कार श्रोते मी तुमची गॉसिप गर्ल आजी वैष्णवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते चहा आणि गॉसिप या शो मध्ये ओनली ऑन स्माइल FM 90.8 रेडिओ स्टेशन अकलूज. आजचा विषय भयंकर खास आहे कारण की सगळ्यांचाच तो आवडीचा आहे. आजचा विषय प्रेमाबद्दलचा आहे. मंडळी, मला सांगा, तुमच्या लेखी प्रेम म्हणजे काय हो? म्हणजे एखाद्याची मरेपर्यंत साथ द्यायची, चुकीचं असू देत बरोबर असू देत त्याची साथ द्यायची का, मग त्याग करायचा प्रेमासाठी, की मग आपल्या आवडत्या व्यक्तीवरती, आपलं ज्याच्यावरती प्रेम आहे त्या व्यक्तीवरती हक्क दाखवायचा. म्हणजे प्रेमाची व्याख्या तुमच्यासाठी काय आहे? म्हणजे आपण तर बघतोच, सिनेमामध्ये असेल किंवा मग रिअल लाईफ मध्ये सुद्धा आपल्या अवतीभोवती काही लोक असे असतात ना, प्रेमासाठी असं काही करून जातात ना की त्यांच्याकडे बघून वाटतं की यार काय हे, म्हणजे एवढं प्रेम कधी कोण कोणावरती करू शकतं का, असा प्रश्न आपल्याला पडतो. पण आज अशीच एक इंटरेस्टिंग कहाणी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जी अगदीच प्रेमावरतीच नाहीये, परंतु प्रेमाच्या अवतीभोवतीच ती कहाणी आहे. परंतु सगळ्यात आधी मला सांगा, तुमच्या लेखी प्रेमाची व्याख्या म्हणजे नेमकी काय आहे? श्रोता, तुम्हाला ही गोष्ट तर माहितीच आहे की बाबा शहाजहानने त्याची आवडती पत्नी मुमताज बेगम हिच्या मृत्यूनंतर तिच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला आणि तो इतका सुंदर आहे की त्यासारखी वस्तू पुन्हा दुसऱ्या कोणालाच कधीच उभी करता येऊ नये म्हणून शहाजहाननी त्या बांधकाम बांधणाऱ्या लोकांचे हात कापले होते. ही गोष्ट तर आपल्याला माहितीच आहे. परंतु कितीही काहीही केलं तरी चांगल्या गोष्टी इतरांपर्यंत पोहोचतातच, किंवा मग असं कधीच होत नाही की बाबा कोणतीच गोष्ट कुणाला रिक्रिएट करता येत नाही. येस, मी आज तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे की मध्य प्रदेशमध्ये एक असं कपल आहे. त्या मध्य प्रदेशच्या कपलनी ताजमहालचा रेप्लिका बांधलेला आहे. म्हणजे अगदी तो ताजमहालच आहे की काय असं पाहायला मिळतंय. खरं तर त्या कपलचं नाव नेमकं काय मला अजून समजलं नाही. खरं तर ताजमहाल हा फक्त देखणंच नाहीये, तर त्याचं जे काही शिल्पकौशल्य असेल किंवा वास्तुकौशल्य आहे ते कमालीचं आहे. ताजमहाल याचा अर्थ महालाचा मुकुट असा आहे. ही भारतातील आग्रा शहरात यमुना नदीच्या दक्षिण तीरावर वसलेली पांढरी संगमरवरी समाधी आहे. हे 1632 मध्ये मुघल सम्राट शहाजहानने त्याच्या आवडती पत्नी मुमताज बेगमच्या मृत्यूनंतर बांधले होते आणि त्यात शहाजहानची कबर देखील आहे. समाधी 17 हेक्टर कॉम्प्लेक्सचे क्षेत्र व्यापते, ज्यामध्ये एक मशीद आणि एक गेस्ट हाऊस समाविष्ट आहे आणि ते एका औपचारिक बागेत तयार केले आहे, ज्यात सभोवताली भिंत आहे. त्यामुळे ताजमहालला भेट देणे ही नक्कीच एक रोमांचक कल्पना आहे. आग्रा शहरात ताजमहालाजवळ अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत, ज्यांची तुम्हाला आज मी माहिती करून देणारच आहे. परंतु आपला सगळ्यात मेन उद्देश आहे ताजमहाल. श्रोतो, तुम्हाला माहिती आहे का, जे काही 8 आश्चर्य आहेत जगामध्ये, त्यातील एक आश्चर्य ताजमहाल देखील आहे. श्रोतो, मुघल सम्राट जहांगीरचा मुलगा आणि अकबरचा नातू शहाजहानने आपल्या प्रिय पत्नीच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला. ताजमहालचे बांधकाम 1631 मध्ये सुरू झाले आणि ते पूर्ण करण्यासाठी 22,000 मजूर आणि 1,000 हत्ती लागले होते. हे स्मारक संपूर्णपणे पांढऱ्या संगमरवरीत बांधले गेले आहे, जे संपूर्ण भारत आणि मध्य आशियामधून आणले गेले होते. सुमारे 32 दशलक्ष रुपये खर्च करून ताजमहालचे बांधकाम अखेर 1653 मध्ये पूर्ण झाले आणि आज आपल्या डोळ्यासमोर असं ताजमहालचे देखणं रूप आपल्याला पाहायला मिळतं. श्रोतो, ताजमहाल 22,000 कामगार, चित्रकार, स्टोनकर, विणकाम तज्ञांनी बांधला होता. असे मानले जाते की सम्राट शहाजहानने जलमार्गावर गडद रंगाचा किंवा काळ्या संगमरवरी बनलेला दुसरा ताजमहाल बांधण्याचा प्रस्ताव ठेवला होता, जेणेकरून त्याला मूळ ताजमहालच्या सौंदर्याची प्रशंसा करता येईल. तथापि त्याचा मुलगा औरंगजेबाने कैद केल्यानंतर त्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. ताजमहालातील समाधीच्या बदलत्या रंगांवरून असं दिसून येतं की सम्राटची पत्नी त्यांचे मूळ देखील असेच बदलत असायचे. बहुआयामी, शो स्टॉपर आणि अभियांत्रिकी चमत्कार तयार करण्यासाठी तब्बल 17 वर्षे लागली. सर्वात निसंदिग्ध घटक म्हणजे समाधीच्या शीर्षस्थानी असलेली पांढरी कमान. ताजमहाल हा एक प्रसिद्ध भारतीय आवडीचा आणि पर्यटन चुंबक आहे, जो सातत्याने दरवर्षी 10 लाखांहून अधिक अभ्यागतांना आकर्षित करतो. त्यापैकी 70% हे भारतीय आणि 30% परदेशीय नागरिक आहेत. असं म्हणतात की ताजमहाल बांधल्यावर सम्राटने समाधी बांधलेल्या सर्व मजुरांचे हात कापून टाकावेत अशी विनंती केली होती, जेणेकरून कोणीही राजा असा प्रकार किंवा असं बांधकाम पुन्हा बांधू नये. परंतु आता रिसेंटलीच एक न्यूज व्हायरल होते, ते म्हणजे सुरुवातीला मी जी सांगितली
मध्य प्रदेशातील एका जोडप्याने हे काम केलेलं आहे. म्हणजे तिथे देखील एका माणसाने त्याच्या बायकोसाठी, प्रिय पत्नीसाठी चक्क ताजमहालचा रेप्लिका असणारा बंगला बांधलेला आहे. तर आज आपण जगातील 8व्या आश्चर्यांमधील एक म्हणजे ताजमहाल याबद्दल माहिती जाणून घेतोय. श्रोतहो, असं म्हणतात की शहाजहानने मजुरांना त्यांचे डोळे देखील काढण्यास सांगितले होते, जेणेकरून त्यांना ताजमहालापेक्षा सुंदर काहीही दिसू नये. याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. ही केवळ एक मिथक आहे असं मानलं जातं. ताजमहाल आज कोणत्याही प्रकारे बांधायचा असेल तर तो ताजमहाल दिसतो तितका सुंदर बनवायचा असेल तर तो बांधण्यासाठी सम्राटला 1 अब्ज खर्च येईल. ताजमहाल बांधण्यासाठी वापरलेली सामग्री आश्चर्यकारक 1000 हत्तींनी इमारतीच्या ठिकाणी नेली होती. 1857च्या भारतीय प्रतिकारादरम्यान ब्रिटिश सशस्त्र दलांनी समाधीच्या दुभाजकातून अनेक मौल्यवान दगड फोडून दिले. दुसरे महायुद्ध, 1965 आणि 1971ची भारत-पाक युद्धे आणि 9/11च्या अमेरिकेत हल्ल्यादरम्यान ताजमहालला शत्रूच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी कापड आणि बांबूच्या काठ्यांनी झाकण्यात आले होते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला हे करण्यासाठी सुमारे 20 दिवस लागले होते. कमालीची गोष्ट म्हणजे ताजमहाल झाकण्यासाठीच तब्बल 20 दिवस लागले होते. म्हणजे ताजमहाल बनवण्यासाठी जो काही काळ लागला तो काळ केवढा मौल्यवान असेल किंवा त्या काळी त्या लोकांना किती कष्ट भोगावे लागले असतील याचं आपण इमॅजिनेशन सुद्धा करू शकत नाही. श्रोतहो, शहाजहानने आपल्या प्रिय पत्नीला श्रद्धांजली वाहण्यासाठी तिच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला. पण ताजमहाल पूर्ण झाल्यानंतर लवकरच शहाजहानला त्याचा मुलगा औरंगजेब याने पदच्युत केले आणि आग्रा किल्ल्याजवळ नजरकैदेत ठेवले. शहाजहान स्वतः पत्नीसह या समाधीजवळ अडकला होता. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड कर्झनच्या ब्रिटिश सशस्त्र दल आणि सरकारी अधिकाऱ्यांनी ताजमहालच्या भिंतीतील मौल्यवान दगडांशी छेडछाड करून मौल्यवान दगडांच्या पवित्र सौंदर्याचे स्मारक देखील वंचित केले. आता तो काळच तसा होता. परंतु तरी देखील शहाजहानने त्याच्या प्रिय पत्नीच्या विरहामध्ये एवढा सुंदर असा ताजमहाल बांधला. समस्त पुरुष मंडळींना मला एकच विचारायचंय, तुम्ही तुमच्या बायकोवरती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी आजपर्यंत काय काय केलंय? म्हणजे कधी गजरा तरी आणलाय का तिच्यासाठी ऑफिसवरून येताना? किंवा एखादं गुलाबाचं फूलच म्हणा, किंवा मग कधी तिने केलेल्या स्वयंपाकाचं कौतुकच म्हणा. तुम्ही काय केलंय बरं? तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी काय काय केलं आजपर्यंत, जे की खूप कमाल आणि धमाल आहे. श्रोतहो, आज आपण ताजमहाल बद्दल माहिती जाणून घेतोय. जगातील कोणत्याही इमारतीचे सर्वात लांब प्रतिनिधित्व ताजमहालच्या आत ऐकू येते, जे पूर्णपणे 24 फुटांपर्यंत ऐकू येतात. ताजमहालच्या आत ट्युलिप्स, इरिसेस, डॅफोडिल्स आणि नार्सिसस सारखी नैसर्गिक आणि सुंदर फुले फुललेली दिसतात. आणखी एक उल्लेखनीय गुंतागुंतीचा संगमरवरी पडदा किंवा जाळी म्हणजे ताजमहालच्या मध्यवर्ती कक्ष मुमताज महल आणि शहाजहान यांच्या समाधी स्थळांनी वेढलेला आहे. दफन कक्ष मध्यवर्ती चेंबरच्या अगदी खाली स्थित आहे आणि त्यात मुमताज महल आणि शहाजहानच्या वास्तविक समाध्या 2 स्मारके आहेत. मुमताज महलच्या मूळ स्मारकात पवित्र कुराणातील श्लोक आहेत, जे दया आणि क्षमा दर्शवतात. या व्यतिरिक्त मुमताज महालच्या वास्तविक समाधीच्या बाजूला 99 सुंदर नावे कॅलिग्राफिक शिलालेखांच्या स्वरूपात पाहायला मिळतात. श्रोतहो, ताजमहाल हा बाहेरून जितका सुंदर आहे ना, तितकाच तो आतून देखील अप्रतिम आहे. खरं तर ना, पूर्वीच्या मुघल इमारती प्रामुख्याने लाल वाळूच्या दगडाने बांधल्या जात असत. परंतु शहाजहानने अर्धमौल्यवान दगडांनी घातलेल्या पांढऱ्या संगमरवरी वापरालाच प्रोत्साहन दिले. ही एक मोठी पांढऱ्या संगमरवरी रचना आहे, जी चौकोनी खांबावर उभी आहे आणि त्यात सममितीय इमारत आहे, ज्यामध्ये मोठा घुमट आणि शेवटचा भाग आहे. सर्वात नेत्रदीपक वैशिष्ट्य म्हणजे संगमरवरी घुमट. घुमट जवळजवळ 35 मीटर उंच आहे, जो पायाच्या लांबीच्या मोजमापाच्या जवळ आहे आणि त्यावर बसलेल्या दंडगोलाकार ड्रमद्वारे उच्चारित आहे, जे अंदाजे 7 मीटर उंच आहे. त्याच्या आकारामुळे घुमट्याला कांद्याचा घुमट किंवा आम्रद असे देखील म्हणतात. वरचा भाग कमळाच्या डिझाईनने सुशोभित केलेला आहे, जो त्याची उंची वाढवण्यास देखील मदत करतो. घुमटाच्या आकारावर त्याच्या कोपऱ्यांवर ठेवलेल्या 4 लहान घुमटाकार छत्र्यांनी जोर दिला आहे, जे मुख्य घुमटाच्या कांद्याच्या आकाराची प्रतिकृती बनवतात. घुमट किंचित असममित आहे. त्याचे स्तंभयुक्त तळ छतावरून उघडतात आणि आतील भागात प्रकाश देतात.
उंच सजावटीचे गुलदस्ता पायाच्या भिंतीच्या काठावरून पसरतात आणि घुमटाच्या उंचीवर दृश्यमान भर देतात. कमळाचा आकृतिबंध छत्री आणि गुलदस्ता या दोन्हींवर पुनरावृत्ती होते. घुमट आणि छत्री यांच्या शीर्षस्थानी एक सोनेरी फिनियल आहे, ज्यामध्ये पारंपरिक पर्शियन आणि हिंदुस्थानी सजावटीच्या घटकांचे मिश्रण आहे. ताजमहालची बाह्य सजावट मुघल वास्तुकलेतील उत्कृष्ट आहे. पृष्ठभागाचे क्षेत्रफळ बदलत असताना सजावट प्रमाणानुसार परिकृष्ट केली जाते. पेंट, स्टुको, स्टोन, इनले किंवा कोरीव काम करून सजावटीचे घटक तयार केले गेले. ग्रेट गेटवरील कॅलिग्राफीमध्ये असे लिहिले आहे, हे आत्मा तू निश्चिंत आहेस, त्याच्याबरोबर शांतीने परमेश्वराकडे परत जा आणि तो तुझ्याबरोबर शांत आहे. अब्दुल हक नावाच्या सुलेखनकाराने 1609 मध्ये ही कॅलिग्राफी तयार केली होती. शहाजहानने त्याच्या चकचकीत सद्गुणाचा बक्षीस म्हणून त्यांना अमानत खान ही पदवी बहाल केली. भिंतींवर पांढऱ्या संगमरवरी डॅडोची शिल्पे आहेत, ज्यात फुले आणि वेलींचे वास्तववादी बेस रिफिल चित्रण आहे. कोरीव कामांच्या उत्कृष्ट तपशिलावर जोर देण्यासाठी संगमरवर पॉलिश केले गेले आहे. श्रोतहो, हे वर्णनच इतकं सुंदर आहे की ते प्रत्यक्षात बघायला केवढं देखणं असेल असं वाटतं, नाही का? श्रोतहो, ताजमहालची आतील खोली ही पारंपरिक सजावटीच्या घटकांच्या पलीकडे पोहोचते. जडणकाम हे पिएड्रट युरान असून मौल्यवान आणि अर्धमौल्यवान रत्नांचा आच्छादन आहे. आतील चेंबर एक अष्टकोनी आहे, ज्याची रचना प्रत्येक दर्शनी भागातून प्रवेश करणाऱ्यास परवानगी देते. जरी फक्त दक्षिणेकडे असलेल्या बागेत तोंड असलेला दरवाजा वापरला जातो. आतील भिंती सुमारे 25 मीटर उंच आहेत आणि सूर्याच्या आकृतिबंधाने सजवलेल्या खोट्या आतील घुमटाने शीर्षस्थानी आहेत. 8 पिष्ताक कमानी जमिनीच्या पातळीवर जागेची व्याख्या करतात आणि बाहेरील बाजूप्रमाणे प्रत्येक खालच्या पिष्ताला दुसऱ्या पिष्ताने भिंतीच्या मध्यभागी मुकुट घातलेला असतो. अष्टकोनी संगमरवरी पडदा किंवा चाळी हे सेनोटॉफच्या सीमेवर असलेल्या 8 संगमरवरी पटलापासून बनलेले आहे, ज्यात किचकट पियर्स काम केलेले आहे. उरलेल्या पृष्ठभागावरून नाजूक तपशिलात अर्धमौल्यवान खडे घातलेले आहेत, ज्यांनी वेली, फळे आणि फुले तयार केलेली आहेत. काय कमालीचं ते देखणं रूप असेल, नाही का? म्हणजे एवढं कोरीव बारीक नक्षीकाम, त्यात मौल्यवान खडे आहेत. बाप रे, म्हणजे कमाल. ताजमहालच्या बांधकामासाठी लागलेला पारदर्शक पांढरा संगमरवरी राजस्थानच्या मरकाना येथून, जॅस्पर पंजाबमधून, जेड आणि क्रिस्टल चीनमधून आणण्यात आला. नीलमणी तिबेटमधून आणि लॅपिस लाजुई अफगाणिस्तानामधून, तर नीलम श्रीलंकेतून आणि कोर्नेलियन अरबमधून आणला. ताजमहाल पूर्ण होण्यासाठी सुमारे 12 वर्षे लागली. संकुलाच्या उर्वरित भागांना अतिरिक्त 10 वर्षे लागली आणि मिनार, मशीद आणि जबाब आणि प्रवेशद्वार या क्रमाने पूर्ण झाले. कॉम्प्लेक्स टप्प्याटप्प्याने बांधले गेले असल्यामुळे पूर्णता वर भिन्न मतांमुळे पूर्णता तारखांमध्ये विसंगती आहे. समाधीचे बांधकाम मूलतः 1643 पर्यंत पूर्ण झाले, तर बाहेरील इमारतींचे काम वर्षानुवर्षे सुरूच राहिले. वेळोवेळी खर्चाचा अंदाज लावण्यात येणाऱ्या अडचणींमुळे बांधकामाच्या खर्चाचा अंदाज बदलतो. त्यावेळी एकूण खर्च अंदाजे 32 दशलक्ष इतका आहे, जो आत्ताच्या मूल्यांवर आधारित सुमारे 52.8 अब्ज इतका आहे. एवढी रक्कम जर ताजमहाल सेम डिट्टो बांधायचा असेल, तेच मनी किंवा तेच मौल्यवान खडे वापरून, तर तुम्हाला तब्बल 52.8 अब्ज इतका खर्च येणार आहे. पण त्याची रेप्लिका आपल्या मध्य प्रदेशमध्ये झाली आहे बरं का. म्हणजे एक सुंदर असा बंगला एका व्यक्तीने बांधलेला आहे त्याच्या प्रेयसीसाठी, खरं तर त्याच्या पत्नीसाठी. खूप सुंदर तो बंगला दिसतो आहे, अगदी ताजमहाल सारखाच, परंतु तो ताजमहालचा रेप्लिका आहे. आता ताजमहाल म्हटलं की आग्रा आपल्याला डोळ्यासमोर येतो. आपण आग्रा शहराला भेट देतानाच आपल्या मनात सतत ताजमहालचे विचार सुरूच असतात. आणि तिथं आल्यावर तुम्ही तेथील लाल किल्ला आधी पाहायचा की ताजमहाल या संभ्रमात असाल, तर तुम्ही वेळेचे योग्य नियोजन केले तर जास्तच बरे होईल. कारण दोन्हीही वास्तू अलौकिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या आहेत. तेव्हा हाताशी भरपूर वेळ असतानाच दोन्हीकडे भेट देण्याचे ठरवावे. श्रोतो, जेव्हा आपण या वास्तूच्या परिसरात पोहोचतो, तेव्हा बाहेरील बाजारपेठातील दुकानदारांच्या, गाईडच्या आणि फोटोग्राफरच्या गराडातून वाट काढतच आपल्याला आतमध्ये प्रवेश करावा लागतो. प्रवेशद्वारापाशी तिकीट काढून आपण आत प्रवेश करतो खरे, मात्र आपल्या मनात असणाऱ्या ताजमहालचा मागमूसही सुरुवातीच्या परिसरात आपल्याला लागत नाही. इतका आतील परिसर भव्य आहे.
आत जाताच भव्य असलेले लाल कमानींचे आपल्याला दर्शन होते. तेथून बरेच अंतर चालत गेल्यावर अनेक दरवाजे, बगीचे, मशिदी पार केल्यावर कुठे आपल्याला दूरवर असणाऱ्या ताजमहालची झलक दृष्टीस पडते. समोर लांब लचक असणारा बगीचा, त्या बाजूचा रस्ता आपल्याला ताजमहालच्या भव्य वास्तूसमोर नेऊन सोडतो. मात्र या रस्त्याच्या प्रत्येक टप्प्यावर दृष्टीस पडणारा ताजमहाल पाहत जाणे हा रोमांचकारीच अनुभव म्हणता येईल. श्रोतहो, असा हा ताजमहाल तुम्ही पाहिला आहे का? पाहिला नसेल तर नक्कीच जावा. आयुष्यात एकदा तरी याचं सौंदर्य आपल्या डोळ्यांनी पाहावं असं मला वाटतं. आता ठरलंय बाबा आपल्याला जायचंय ताजमहालला, पण जायचंय नेमकं कसं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर आज आपण ताजमहाल बद्दल भरपूर माहिती जाणून घेतली आणि आता ठरवले की बाबा आपल्याला ताजमहालला जायचंय. तर नेमकं जायचं कसं? तर दिल्ली, वाराणसी, जयपूर आणि हरिद्वार येथून ताजमहालला जाण्यासाठी ट्रेनने प्रवास करणे ही सर्वोत्तम कल्पना आहे. परंतु तुमच्याकडे तितकासा वेळ नाहीये तर आग्रा शहरापासून सुमारे 7 किमी अंतरावर असलेल्या खेरिया एअरबेसवरून इंडियन एअरलाइन्स दिल्ली, खजुराहो आणि वाराणसीला 7 दिवसांत 4 वेळा उड्डाण करतात. तर तुम्ही फ्लाईटने सुद्धा जाऊ शकता. आता ताजमहालला गेलोय तर मग तिथं अजून अवतीभोवती काय आहे का बघायला, हा प्रश्न तर आपल्याला पडतोच. तर आग्र्याच्या उत्तरेला 10 किमी अंतरावर अकबराची कबर एका विस्तीर्ण बागेत आहे. ही समाधी सकाळी लवकर उघडते आणि संध्याकाळी बंद होते. फतेहपूर सिक्री हे मुघल सम्राट अकबराने बांधले होते, जे अकबराच्या काळात मुघल साम्राज्याची राजधानी बनले. ते देखील तुम्ही पाहूच शकता. ताजमहालला जाण्यासाठी अनेक पर्याय आहेत, जे की मी तुम्हाला सांगितलेच आहेत. आता 2-3 ठिकाणं तर आहेच तुम्हाला आग्र्याला गेल्यावर पाहण्यासाठी. तर आवर्जून आग्र्याला गेल्यावर बगीचा बघा आणि अजून काही तिथली छोटी मोठी ठिकाणं आहेत. आता आग्र्याला गेलाच आहात तर लाल किल्ला पहा, ताजमहाल पहा आणि जे काही छोटी मोठी ठिकाणं आहेत किंवा तिथल्या बाजारपेठा आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्ही एकाच व्हिजिटमध्ये पाहू शकता. पण भरपूर वेळ द्या बरं का. म्हणजे ज्या ठिकाणी जाताय तिथे उगीच घाई करू नका की मला दुसऱ्या पॉइंटला पण जायचंय. एक दिवस एका पॉइंटला घालवला तरी काही हरकत नाही, कारण की ते वर्थ इट असणार आहे. श्रोतहो, तर हा होता आजचा आपला खास कार्यक्रम. जगातील 8 आश्चर्यांपैकी एक म्हणजे ताजमहाल याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेतली. भेटूयात लवकरच अशीच छान आणि इंटरेस्टिंग माहिती घेऊन. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, स्माइल करो. अच्छा.